तुम्हाला किती वेळा असं वाटतं की आपण फक्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत? आपण शिकवलेलं खरोखरच मुलाला समजतंय का, असा प्रश्न तुम्हाला पडतो का? अनेक शिक्षकांचा हाच अनुभव आहे. प्रत्येक मुलाला वर्गात शिकलेल्या गोष्टी रोजच्या जीवनात वापरता याव्यात यासाठी शिकवण्याच्या नवीन पद्धतींचा विचार करता येईल. धड्यामागून धडे शिकवण्याऐवजी पाठातील घटकांमधून आणि वर्षाअखेरीस मुलाला काय समजले आहे याकडे लक्ष देणे हे क्षमता आधारित शिक्षणाचे महत्त्वाचे तत्व आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे एखादी पाककृती पाहून किंवा वाचून पदार्थ तयार करण्यासारखे आहे. पदार्थ तयार होईल, पण जरा चव बिघडली असेल तर ती सुधारता येईल का? जसे स्वयंपाक उत्तम जमणाऱ्या व्यक्तीला पदार्थातील प्रत्येक घटकाचे महत्त्व माहीत असते, त्याप्रमाणे अभ्यासक्रमाच्या पलीकडे मुलांना विविध कौशल्ये प्राप्त व्हावीत हे क्षमता आधारित शिक्षणाचे एक तत्व आहे. यामध्ये का चा विचार केला जातो. मुलांची कोणत्याही विषयाची सखोल समज तयार होण्यासाठी हे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये हा प्रभावी दृष्टिकोन केंद्रस्थानी आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेला आकार देणारी मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये दिलेली आहेत. ही तत्त्वे अभ्यासक्रमापलीकडे जाऊन संकल्पनांवर भर देतात. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कलम 4.4 नुसार घोकंपट्टी किंवा पाठांतर न करता विद्यार्थ्यांना विषय नीट समजून घेता यावा आणि कसे शिकावे हे कळावे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. शिकवण्याची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 मध्ये एक रचना दिलेली आहे. यामध्ये शिक्षणाची लक्ष्ये काय असावीत, अभ्यासक्रमाची ध्येये काय असावीत, त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर मुलांना कोणत्या क्षमता प्राप्त व्हायला हव्यात आणि प्रत्येक विषयात मोजता येणाऱ्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या असाव्यात याचा समावेश आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतील पायऱ्या. या पायऱ्या मुलांना हळूहळू मोठे कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतात, ज्याला क्षमता म्हणतात. प्रत्येक उपक्रम, प्रश्न आणि मूल्यांकन हे अध्ययन निष्पत्तीशी जोडलेले असते. त्यातूनच वर्गातील शिकणं अर्थपूर्ण होतं. म्हणून आज मी कोणता धडा शिकवला असा विचार करण्याऐवजी अध्ययन निष्पत्तीमुळे मुलांना काय समजलंय असा विचार करायला प्रोत्साहन मिळतं.